मला वाटतं स्ट्राईकला खेळतो तो यश वाडकर, नॉन स्ट्राईकला आहे तो मला वाटतं आकाश वाडकर. आणि पंच सामना चालू करा. चला अति उत्कृष्ट असे पंच आमचे मालकपूरचे. मला वाटतं पाचगणीच्या दिशेनं सुंदर असा मारण्याच्या नादामध्ये पण मला वाटतं डिक्लेअरच्या स्वरूपात वनडे एका धावेनं खातं खुललं या ठिकाणी. परत एकदा ओ मारण्याच्या नादात बॉलचा आणि बॅटचा काही संपर्क नाही. परत एकदा खेळण्यासाठी सज्ज. ओ मारण्याच्या नादात मला वाटतं अतिशय उत्कृष्ट विकेट किपिंग म्हणावी लागेल सिद्धेश वाडकर यांची. शाळेच्या दिशेनं आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिखली या दिशेने विकेट किपिंग करतोय तो सिद्धेश वाडकर. ओ सुंदर असा स्टेटला तडवलाय समालोचन कक्षा. मला वाटतं झेल होतोय का आणि सुंदर झेल पकडलाय त्या ठिकाणी फौजी आमचे सुनील यादव उर्फ सोन्या. मला वाटतं यश वाडकरच्या स्वरूपात झटका बसलेला आहे. कालही बघितला आपण या स्टेडियमवरती अतिशय उत्कृष्ट खेळत होता यश वाडकर आणि मला वाटतं या संघाला हा मोठा झटका म्हणावा लागेल. याच्यानंतर जो सामना होणार आहे तो गुरुदत्त 11 आणि चौनेश्वर 11 दोन्ही संघ मालक कर्णधार आपण तयार राहायचंय. गणेश खेळण्यासाठी गेलाय. अतिरिक्त जर राखीव खेळाडू असेल तर नाव सांगण्यासाठी पाठवा. परत एकदा ओ मारण्याच्या नादामध्ये हा चेंडू काय समजला. बॅटचा आणि बॉलचा काही संपर्क नाही त्या ठिकाणी. सुंदर असा स्टेटला तडवला आणि बघू जेल आणि जेल सुटलेला आहे. बघूया काय होत आहे. आणि मला वाटतंय 2 धावा त्या ठिकाणी घेण्यात यश येत या संघाला. धावसंख्या पोस्थिती हे षटक संपलंय. धावसंख्या पोस्थिती 3 वरती 1 गडी बाद 3. 1 षटकानंतर धावसंख्या मला वाटतं जखडून ठेवलंय थोडस. काल जर आपण या स्टेडियम वरती बघितलं तर मला वाटतं 105 चा हाय स्कोर होता. आज बघूया पहिल्या फेरीतील हा दुसऱ्या दिवसातील हा पहिला सामना चालू आहे या ठिकाणी आपल्या चौनेश्वर स्टेडियम वरती. मला वाटतं निखिल वाडकर दुसरं षटक घेऊन येतोय पाचगणीच्या दिशेनं. खेळण्यासाठी सज्ज आकाश वाडकर काल अतिशय उत्कृष्ट खेळलेला. मला वाटतं रायफल 11 विनोद दादा चव्हाण यांचा संघ. ओ सुंदर असा मंदिराच्या दिशेने मारलेला आहे पण मला वाटतं त्या ठिकाणी बघूया पळतायत आणि 2 धावा मला वाटतं त्या ठिकाणी पंचांनी दिलेल्या आहेत. सिंगल आहे का 2 दिल्यात पंच. सुरेश थोपटे पंच त्या ठिकाणी 2 सांगतायत. ठीक आहे काउंट केले. हा मला वाटतं यश वाडकरची जागा भरून काढण्यासाठी गेले तो गणेश पानसे. परत एकदा खेळण्यासाठी सज्ज. हो सुंदर चेंडू म्हणावा लागेल. सुंदर असा तटवला चेंडू स्टेटला मारण्याच्या नादामध्ये 1 धाव घेण्यात यश येते. दुसऱ्या धावेसाठी पळतायत. सुंदर थ्रो म्हणावा लागेल. तेवढं सुंदर त्या ठिकाणी निखिल वाडकर यांनी परत एकदा मारण्याच्या नादामध्ये पण सुंदर डिक्लेअर वनडीच्या स्वरूपात दिलेली धावसंख्या पोस्थिती 8 वरती. दुसरं षटक अजूनही चालू आहे. काही चेंडू बाकी असावेत त्या ठिकाणी. निखिलचा पुढचा चेंडू आकाशसाठी. बघूया काय होत आहे. ओ आणि मला वाटतं खराब चेंडू म्हणावा लागेल. वाईट चेंडू. नो बॉल नाही वाईट दिलाय ना. नो दिलेला आहे आणि 2 धावा काउंट करा. परत एकदा सुंदर असा तडवले चेंडू ऑफसाईडला. 1 धाव निश्चित. दुसऱ्या धावेसाठी पळतायत. मला वाटतंय 2 धावा त्या ठिकाणी काढल्यात. सुंदर असा या दुसऱ्या दिवसातील पहिल्या फेरीतील हा पहिला सामना. थोडस थांबवा गाडी जाते. सकाळच्या हा 10:30 ते 11चा सुमार आहे आणि अतिशय उत्कृष्ट असा या ठिकाणी रोहित दादा वाडकर यांच्या वतीनं 2025 प्रीमियर लीग. सुंदर असा तटवला चेंडू आंब्याच्या दिशेने गेलाय. जेल होतोय का बघूया आणि त्या ठिकाणी जेल झालेला आहे. गणेश पानसे मला वाटतंय त्या ठिकाणी बाद झालेले आहेत. परत एकदा
आकाश मला वाटते त्या ठिकाणी बाद झालेला आहे. आकाश वाडकर हा दुसरा झटका बसलाय. 8181 रायफल 11 यांना. धावसंख्या पोस्थिती 12-12. जीवन वाडकर सुरेश थोपटे चिरप करतायत आपल्या संघासाठी. रितेश खेळण्यासाठी गेलाय मला वाटतंय. रितेश वाडकर परत एकदा खेळण्यासाठी सज्ज. स्ट्राईकला येतो गणेश आणि नॉन स्ट्राईकला येतो रितेश. परत एकदा खेळण्यासाठी सज्ज आणि मला वाटतंय दाद मागतायत पंचांना आणि मला वाटतं बाद झालेला आहे. यॉर्कर टाकलेला आहे. गुगली आणि गणेश पंचांना काय कळ. आम्ही बी जरा थोडस सर्वांचं लक्ष. आणि मला वाटतंय आकाश वाडकर त्रिफळा झालेला आहे. म्हणजे लेफ्ट साईडचा स्टंपला त्या ठिकाणी चेंडू लागलेला आहे आणि थोडंसं पंचांना बी त्याच्यामध्ये लक्ष देण्याची गरज होती. त्यांनी पहिला वाईट सांगितलं होतं आपण नंतर त्यांना कळालं ज्यावेळेला सिद्धेश वाडकर त्यांनी इकडच या ठिकाणी सांगितलं आणि हा त्या ठिकाणी बाद झालेला गडी. परत एकदा सुंदर तटवला चेंडू. बघूया झेल होतोय का नाही. एक धाव घेण्यात यश येत आहे. मला वाटतंय 3 धावा की किती पंच 3. मला वाटतंय गणेश पानसेच्या जागेवरती खेळण्यासाठी गेलाय तो आमचा मित्र. रायफल 11चा अतिरिक्त खेळाडू पाठवा. चला राखीव खेळाडू नाही तर आपल्याला पेनल्टी येईल याची कृपया नोंद घ्या. किशोर सपकाळ त्या ठिकाणी खेळण्यासाठी गेलेला आहे गणेश पानसेच्या जागेवरती. परत एकदा खेळण्यासाठी सज्जा. हो सुंदर असा तडवला लेग साईडला. एक धाव निश्चित. दुसऱ्या धावेसाठी पळतायत. बघूया आणि 2 धावा घेण्यात यश येते. धावसंख्या पोस्थिती 17. सुंदर तटवला. बघा झेल होतोय की चौकार जातोय आणि हो अतिशय उत्कृष्ट या ठिकाणी झेल पकडलेला आहे. तन्मय मांढरे यांनी अतिशय उत्कृष्ट त्या ठिकाणी झेल घेतलेला आहे. ग्रामपंचायत दिशेने मारलेला आणि हा परत एकदा मला वाटतंय दुसऱ्या दिवशीतील हा पहिला फेरीतील पहिलाच सामना अतिशय रोमांचक होतोय. थोडस जखडून ठेवलं या ठिकाणी. खेळण्यासाठी गेलाय तो विघ्नेश. ओ ऑफसाइडला तडवला चेंडू आणि डिक्लेअर वंडीच्या स्वरूपात दिलेले 1 धाव. सुंदर तडवला चेंडू आणि बाद झालेला अतिशय उत्कृष्ट सुरेश थोपटे यांनी त्या ठिकाणी हे षटक संपलाय. 3 षटकानंतर धावसंख्या पोस्थिती 3 षटकानंतर 18 धावा. 6च्या सरासरीनं बॉल टू रन. परत खेळण्यासाठी सज्ज किशोर सपकाळ. ओ आणि नो चेंडू दिलेला या ठिकाणी आणि डिक्लेअरच्या स्वरूपात. याच्यानंतर जो सामना होणार आहे तो मोर्या 11 विरुद्ध अर्जुन 11. चला संघ मालक किंवा कर्णधार टॉस उडवण्यासाठी या. परत सुंदर तटवलाय चेंडू. 1 धाव घेण्यात यश नो दिलेला आहे आणि 2 धावा पळून काढल्यात. अशा 3 धावा पंच बरोबर ना. 3 धावा काउंट करा.
परत एकदा ओ सुंदर असा तटवलाय चेंडू. एक धाव घेण्यात यश आहे. दुसऱ्या धावीसाठी पाहतायत. बघा काय होत आहे. आणि मला वाटतं या ठिकाणी चौकार. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील दुसऱ्या दिवसातील हा पहिला चौकार म्हणावा लागेल. या ठिकाणी अजून एकही षटकार गेला नाही. आत्ताचे चौकार आहेत 4 आहेत. दोन मिनिटं जरा पंच सामना थांबवा. चला सामना चालू करा पंच. परत एकदा खेळण्यासाठी सज्जा. फुलटॉस चेंडू लेग साइडला तटवलेला. मला वाटतंय वंडीच्या स्वरूपात एक धाव. याच्यानंतर जो होणार आहे तो गुरुदत्त 11 आणि चौनेश्वर 11. कर्णधार टॉस उडून घ्यायचा. याच्यानंतर जो सामना होणार आहे तो गुरुदत्त आणि चौनेश्वर 11. परत एकदा खेळण्यासाठी सज्जा. 5 घेण्याच्या दिशेने टाकतोय. त्याला मारा करतोय. ओ हवेत बॅटचा आणि बॉलचा काही संपर्क नाही त्या ठिकाणी. ओ सुंदर चेंडू म्हणावा लागेल. टॉस उडवण्यासाठी गेलेत ते आमचे गावचे आपले फौजी अभिजित यादव यांच्या वतीनं. आणि सुंदर तटवलाय. ओ आणि षटकार. पहिला दिवसात दुसऱ्या दिवसातील पहिला षटकार. मग एक चौकार लावला होता. सुंदर म्हणावा लागेल. धावसंख्या पोहोचती. धावसंख्या पोहोचती 32 वरती. शेवटचं षटक चालू आहे. ओ स्लो चेंडू आता आणि हे षटक संपलाय. 4 षटकानंतर 32 झालेल्या 33 धावांची गरज जिंकण्याची रायफल 11 8-1 या संघाला. त्या ठिकाणी टॉस उडवला जातोय. चौनेश्वर 11 टॉस जिंकलेला आहे. तरी आपण आपला लवकरात लवकर निर्णय कळवा. आपण क्षेत्ररक्षण घेताय की फलंदाजी करताय याची कृपया आपण लवकरात लवकर या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये याची नोंद करायची आहे. 33 करायचं आहे. विन 32-33 टू विन. कृष्णामाईच्या तीरेवरती वसलेलं चिखली गाव आणि चिखली गावामध्ये 2025 मधील चिखली प्रीमियर लीग पर्व पहिलं रोहितदादा वाडकर यांच्या वतीनं भव्य आणि दिव्य अशा या ठिकाणी स्पर्धा भरवलेल्या आहेत. तरी आलेल्या सर्व प्रेक्षकांचं आमच्या चिखलीच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत आणि अभिनंदन. चला सामना चालू करा. आकाश वाडकर आपण लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या त्या ठिकाणी.
चला क्षेत्ररक्षण लावून घ्या पटकन. आजच्या आज आपल्याला फायनलचे सामने खेळवायचे आणि भव्य दिव्य असा या ठिकाणी आपण बक्षीस वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पाडणार आहोत. याची कृपया सर्वांनी नोंद घ्या. रायफल 11 या ठिकाणी दुसऱ्या दिवसातील पहिल्या फेरीमध्ये फलंदाजी स्वीकारली. त्या फलंदाजीमध्ये त्यांनी पुढच्या संघासाठी 33 धावांचा डोंगर या ठिकाणी ठेवलेला आहे. बघूया पार करतायत का. आणि खेळण्यासाठी स्ट्राईकला आहे तो मला वाटतंय जीवन वाडकर आणि नॉन स्ट्राईकला आहे तो मेजर उर्फ सोन्या यादव. परत एकदा पहिला चेंडू बघूया गणेश पानसेचा जीवनसाठी सुंदर तटवला आणि मला वाटतं पहिल्या चेंडूमध्ये षटकार. उत्कृष्ट म्हणावं लागेल. गेले 2 दिवस या मैदानावरती आणि चेंडूवरती लक्ष ठेवा. स्वयंसेवक चेंडू जमा करा. उत्कृष्ट गेली 2 दिवस या मैदानावरती. अतिशय मित्रांनो मला या ठिकाणी आवर्जून सांगितलं पाहिजे. त्याचं नाव मी नाही सांगणार पण सूर्यवंशी म्हणून आता जर आपण IPL मध्ये बघितलं तर त्याला गुजरात 11 1.5 करोडला राजस्थान रॉयल ना 1.5 करोडला त्याला त्या ठिकाणी विकत घेतलं होतं. गेली मला वाटतं त्याला 2 वर्ष झाले असतील बरोबर ना. त्याला परत एकदा आपण त्या ठिकाणी लक्ष देऊया. जीवन खेळण्यासाठी सज्ज. गणेशचा पुढचा चेंडू हो परत एकदा सुंदर चढवलाय आणि दुसरा षटकार जीवन वाडकर यांचा. मगाशी मी जसं सांगत होतो की असाच एखादा खेळाडू जर आपल्या पश्चिम भागामध्ये किंवा आपल्या गावातून जर गेला तर ते गावाचं नाव लौकिक होईल. आपल्या घराचं नाव लौकिक होईल. याच्यामध्ये मला कुठली शंका नाही. 2 षटकार मारल्या 2 चेंडूंमध्ये. जमा करा तिथंच बॉल. हा परत एकदा हो सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल पण 2 धावा त्या ठिकाणी घेण्यात येत आहेत. धाव संख्या पोहोचती ते मला वाटतंय 12 आणि या 2 14 धावा. परत एकदा खेळण्यासाठी सज्ज. गणेशचं थोडंसं मला वाटतं महागडे षटक म्हणावं लागेल गणेश पानसे यांचं जीवनसाठी. परत एकदा जीवन खेळण्यासाठी सज्ज. परत एकदा सुंदर तटवला आणि हा नक्की षटकार असेल. बघूया आणि मला वाटतं षटकार हॅट्रिक केलेले. 3 षटकार आणि 2 मला वाटतं साहित्रिक 18 आणि 20 धावा झालेल्या त्या ठिकाणी. चौनेश्वर यांनी फलंदाजी या ठिकाणी घेतलेली आहे. हा सामना संपल्यानंतर लगेच आपण आपले 2 आणि परत एकदा हा पिच बॉल आणि मला वाटतं हा षटकार. मला वाटतंय जीवन वाडकर अतिशय उत्कृष्ट. जीवन वाडकर असू द्या मला वाटतंय आमचे फौजी सुनील यादव असू द्या किंवा कालच बघितलं आपण की गणेश यादव. मूर्ती छोटी पण कीर्ती महान. परत हो सुंदर चेंडू म्हणावा लागेल गणेशचा आणि मला वाटतंय वंडीच्या स्वरूपात या ठिकाणी हे षटक संपलंय. धाव संख्या पोहोचती मला वाटतंय 27. 6 धावांची मला वाटतं फक्त गरज जिंकण्याची. एकच षटक झालेलं आहे. अजून 3 षटकांचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. दुसरं षटक घेऊन येतोय पाचगणीच्या दिशेनं विघ्नेश. हो आणि मला वाटतंय त्या ठिकाणी नो चेंडू दिलेला आहे. नो चेंडू दिलेला आहे. एक काउंट करा मित्रांनो. नो किंवा वाईट अवांतर एक आपल्याला चेंडू टाकावा लागतो. सुंदर तटाला उंच आहे. बघूया झेल होते का त्या ठिकाणी. आणि मला वाटतं त्या ठिकाणी आकाश वाडकर थोडेसे नाराज असावेत. त्यांच्याकडे झेल सुटलेला आहे त्या ठिकाणी. 2 धावा आत्ताच्या. किती 3 का ठीक आहे 3 धावा. परत एकदा खेळण्यासाठी गेलेत फौजी. फुलटॉस चेंडू सुंदर तटावला आणि मला वाटतं षटकार आणि झालेली मॅच विन झालेले. रायफल 11
हा संघ मला वाटतंय बाद झालेला आहे. चला पुढचा सामना चौनेश्वर 11 गुरुदत्त 11. आपण आपली लवकरात लवकर त्या ठिकाणी फिल्डिंग लावून घ्या. उत्कृष्ट म्हणावं लागेल या ठिकाणी जीवन वाडकर आणि आमचे फौजी सोन्या यादव. उत्कृष्ट बॅटिंग, एकही गडी बाद न होता अतिशय उत्कृष्ट त्या ठिकाणी फलंदाजी केली, त्याबद्दल आपलं हार्दिक अभिनंदन.